त्याचा आढावा घेऊया 9 सेकंदात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही संवादात चांगले नाहीत. इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलं मत. अर्थात हे दोघे या मताबद्दल मला माफ करतील असंही वक्तव्य. शरद पवार जयपराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात. इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा या शासकीय बंगल्यासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, स्वतःवरती पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न. या प्रकरणी अजित मैदगी नावाची व्यक्ती ताब्यात आणि गुन्हाही दाखल. नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंनी राहुल गांधी यांना इशारावजा धमकी दिल्याचं प्रकरण. काँग्रेस पदाधिकारी आज नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेणार. 3, 4 आणि 5 जूनला मनसेच्या मॅरेथॉन बैठका. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये विविध विषयांच्या अध्ययनासाठी मनसेने स्थापन केलेल्या समित्या राज ठाकरेंकडे अहवाल सादर करणार. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेच्या बैठकीमध्ये चर्चा होईल. या बैठकीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवरती चर्चा होणार का, याकडेही लक्ष. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज सोलापूर दौऱ्यावर. दुपारी 4 वाजेपर्यंत विविध बैठका आणि कार्यक्रमांना हजेरी लावणार. तर सोलापूर जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठकही घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती. फडणवीसांच्या हस्ते 700 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन. शेतकऱ्यांच्या मेळाव्यालाही देवेंद्र फडणवीस संबोधित करणार. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण. पत्नी शशांक, नणंद करिश्मा आणि सासूची पोलीस कोठडी आज संपणार. बचाव पक्षाचे वकील कोर्टामध्ये काय युक्तिवाद करतात याकडे लक्ष. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण. वैष्णवीचा सासरा आणि दिराला 3 दिवसांची कोठडी. राजेंद्र आणि सुशील हगवणेंचा मुक्काम 31 मेपर्यंत पोलीस कोठडीत. नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही. हगवणेंचे वकील यांचा कोर्टामध्ये अजब युक्तिवाद. जो त्या वकिलांच्या 4 कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करेन. हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंचा संताप. आमच्या मुलीवरती पूर्ण विश्वास. हगवणे कुटुंबाकडनं वैष्णवी हुंडाबळी प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न. वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांचा हगवणे कुटुंबियांवर आरोप. राज्य महिला आयोगाचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. मयुरी हगवणेच्या तक्रारीनंतर नोव्हेंबर 2024 मध्ये गुन्हा दाखल झाला. 60 दिवसात दोषारोपपत्र दाखल का झालं नाही याची चौकशी व्हावी. पत्राद्वारे रुपाली चाकणकरांची फडणवीसांकडे मागणी. देशामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली. देशभरामध्ये कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 1300च्या वर, तर महाराष्ट्रामध्ये 383 कोरोनाचे रुग्ण. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये 5 कोरोनाबाधित रुग्ण, यातील 2 रुग्णांचा मृत्यू, तर उरलेल्या 3 रुग्णांवरती उपचार सुरू. केडीएमसी उपायुक्तांची माहिती. नवी मुंबईमध्येही 4 नव्या कोरोना रुग्णांची वाढ. नवी मुंबईमध्ये 19 कोरोना पॉझिटिव्ह आणि कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट. मे महिन्यात नागपुरामध्ये कोरोनाच्या 5 रुग्णांची नोंद, त्यातील 2 रुग्ण सक्रिय, दोघांची प्रकृती स्थिर, दोघेही होम आयसोलेशनमध्ये. कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी पुणे महापालिका अलर्ट मोडवर. डासोत्पत्ती स्थानं नष्ट करा, पाणी साचू देऊ नका, महापालिकेचे सर्व विभाग प्रमुखांना निर्देश. छत्रपती संभाजीनगरमधलं दरोडा प्रकरण. 5.5 किलो सोन्यापैकी केवळ 20 तोळे सोनं लड्डांच्या हाती. हरवलेल्या सोन्यापैकी पोलिसांना केवळ 20 तोळे सोनं मिळालं. केवळ 20 तोळे सोनं मिळालं, उर्वरित सोनं गेलं कुठे? उद्योजक संतोष लड्डा यांचा सवाल. पोलीस आता उर्वरित सोनं रिकव्हर करण्यासाठी काय कारवाई करणार याकडेही लक्ष. अमरावतीच्या अचलपूरमध्ये विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं फिनेल मिलच्या कामगारांचं आंदोलन सुरूच. गेल्या 48 तासांपासून कामगार मिलच्या चिमणीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन. बीडमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार समोर. वीज जोडणी नसतानाही प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवलं 90,000चं बिल. मतदारसंघातल्या नागरिकांसाठी फिरतं जनसंपर्क कार्यालय. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा अभिनव उपक्रम. नागरिकांच्या अडचणी, समस्या, तक्रारी थेट त्यांच्या दारी जाऊन ऐकून सोडवण्याचा प्रयत्न.
बुलढाणा जिल्ह्यातल्या पातुर्ड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श पावनभूमी सोहळा 29 मे 1929 रोजी बाबासाहेबांनी विहिरीचं पाणी काढून अस्पृश्यांना पाजलं होतं. या घटनेला आज 95 वर्ष पूर्ण. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी. धारावीचा पुनर्विकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार. स्थानिक कारागिरांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर विकासासाठी 1,445 कोटी रुपयांचा निधी तर तुळजाभवानी मंदिर विकासासाठी 1,865 कोटी रुपयांची तरतूद. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीला मंजुरी. कोल्हापुरातल्या ज्योतिबा देवस्थानचा होणार सर्वांगीण विकास. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नियोजन विभागाकडून 260 कोटी मंजूर. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकास आराखड्याला अजित पवार नियोजन विभागाकडून मान्यता. स्मृतीस्थळाचं जतन आणि संवर्धन विकासासाठी 681 कोटी 32 लाख रुपये मंजूर आणि या निर्णयामुळे अजित पवारांचं सगळीकडे कौतुक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून 148 कोटींच्या अष्टविनायक विकास आराखड्याला सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक पर्यटन विकासाला गती मिळणार. निर्णयांचं भाविकांकडून स्वागत. मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची 1,000 कोटींची तरतूद. राज्य सहकारी बँकेच्या बैठकीमध्ये घोषणा. मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश. महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या मंत्री राणेंच्या सूचना. संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेला ऑक्टोबर 2025 ची डेडलाईन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर. कंत्राटदार काम करत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट करा. मुख्यमंत्र्यांच्या सूचना. आषाढी वारीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. विविध पालखी सोहळ्यांच्या प्रमुखांची पोलीस महासंचालकांची उपस्थिती. प्रयागराज महाकुंभच्या धर्तीवर महिलांसाठी स्नानगृह उभारा. मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश. एमबीए सीईटीचा निकाल जाहीर. 7 विद्यार्थ्यांना 100% गुण. सीईटी सेलकडून प्रवेशाचं वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता. मुंबई महापालिकेचा मालमत्ता करामध्ये 15% वाढ करण्याचा निर्णय. जवळपास एका दशकानंतर मालमत्ता करामध्ये वाढ. 9 लाख मालमत्तांवरती लागणार 15% जादा कर. मुंबई महापालिकेला 2024-25 मध्ये 6,198 कोटी मालमत्ता कर मिळाला होता तर चालू आर्थिक वर्षामध्ये 7,500 कोटी रुपये मालमत्ता कर मिळण्याची शक्यता. सिंहगड किल्ला आज पर्यटनासाठी बंद. पावसाळ्यापूर्वी वनविभाग सिंहगडचा दौरा करणार. सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करणार. राज्यामध्ये 19 मे पासूनच्या पाऊसबळींची संख्या 39 वरती. राज्य आपत्ती व्यवस्थापन